मी 340 प्रति आणि गोदावरी वसाहत प्रति फार संयमाने घेतलेलं आहे. प्रत्येक मुलीची सुरक्षितता ही सुजय विखेची जबाबदारी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शेवटची विनंती करतो, शेवटची. याच्या पुढे जर मी परत सांगतो, मराठीत ऐकून घ्या, याच्या पुढे जर कोणीही या सगळ्या भागांमध्ये मुलींची छेड काढताना सापडला, कोणीही या भागांमध्ये कुठल्याही प्रकारे मोठे गुन्हे किंवा कृत्य करायचं सापडलं तर स्वतः आतमध्ये जेसीबी घेऊन घर पाडून टाकायला शब्द पण सुजय विखेचा. मी जे बोलतो ते तुम्हाला करतो, लक्षात घ्या. माझा नाद तर कोणी केलाच नाही आजपर्यंत आणि कोणी करू पण नका. जिथं आमच्या माया बहिणींची सुरक्षतेचा प्रश्न येतो, मी तुम्हाला माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सोडणार नाही. राहता शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत आरोपी हरिदास गायकवाड याच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवला आहे. नगर परिषदेच्या पथकाने कारवाई करत संबंधित घर जमीनदोस्त केले. या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत असून महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांविरोधात प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राहता शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपी हरिदास गायकवाड याच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. घटनेनंतर विविध सामाजिक संघटना, महिला वर्ग आणि नागरिकांनी राहता पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उपप्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सार्वजनिक कार्यक्रमात महिलांवर अत्याचार किंवा छेडछाड करणाऱ्यांवर कोणतीही माफी दिली जाणार नाही, तसेच अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत दिले होते. दरम्यान नगर परिषदेच्या तपासणीत संबंधित आरोपीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज नगर परिषदेच्या वतीने बुलडोझर कारवाई करण्यात आली. नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. काही वेळातच संबंधित अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईनंतर राहता शहरासह संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेत अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आणि महिलांचा सन्मान धोक्यात आणणाऱ्यांविरोधात प्रशासन यापुढे कठोर कारवाई करेल असा इशारा या घटनेतून देण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणानंतर आरोपीच्या अनधिकृत घरावर झालेल्या बुलडोझर कारवाईमुळे राहता शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस संदेश गेला आहे. या कारवाईमुळे कायद्याचा धाक निर्माण होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. न्यूज 17 साठी अजय जाधव, राहता.